परतून घेतलेला आहे। कांद्याचा रंग बदललेला आहे। आता ह्याच्यातच आपण उभा चिरलेला टोमॅटो टाकूया। टोमॅटो आपण परतून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण लावून टोमॅटो शिजू देऊया। पहा, टोमॅटो व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता आपण हे जे वाटप आहे ते बाजूला ठेवूया, थंड करून घेऊया आणि वाटून घेऊया। आपलं कांदा आणि टोमॅटोचं जे वाटप आहे ते सुद्धा तयार आहे। तर चला मग मित्रांनो, करूया कोलंबी मसाल्याच्या फोडणीची तयारी।